आज काय झालं माहिती आहे का, सांगतेच तुम्हाला पुढं. तर मला बनवायचे ते डिंकाचे लाडू. तर 2 दिवस मी खारी खोबरं चांगलं वाळून दिलं आणि आता आणायचं तर गिरणीतून दळून. तर मी गिरणीमध्ये दळायला आले, पण मला माहीतच नव्हतं काय किलो आहे म्हणून. तर मी आले होते 100 रुपये घेऊन आणि तिथं गेल्यानं समजलं मला की आहे 40 रुपये किलो. तर सगळं टोटल होतं 6 किलो. तर 6 किलोचे झाले 240 रुपये झाली माझी फजिती. तर आता इथे मी घरी आले तर बनवायला घेतले लाडू. तर याच्यामध्ये टाकलं मी डिंक, मेथ्या टाकले, काजू बदाम टाकले आणि आता चांगले बनवत होते इथे मी. तर श्रद्धा तेवढ्यात मला म्हणती की एवढे मोठे मोठे कशाला बनवले, छोटे छोटे बनव. मी म्हटलं आता कुठं कुणाला दाखवायचे, आपल्याला तर खायचे तर आहेत आपल्याला. तर आता इथे बनवून घेतलं. आता संध्याकाळचा माझा बेत असा काही होता, आज बनवायचा होता मला काजू मसाला. तर इथे काजू मसाला बनवून घेतला मी. इकडे राईस हा दुपारचा होता तो परतून घेतला, त्यामध्ये थोडंसं तेल आणि जिरे टाकून परतून घेतला. आणि असा होता माझा आज संध्याकाळचा जेवणाचा बेत. तर त्याबरोबर बनवले पोळ्या, कांदा, लिंबू. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.